नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की 4000 तासाचा वॉच टाइम हा कशा प्रकारे पूर्ण करता येतो, कुठल्या ट्रिक्स वापरल्या जातात, कुठल्या सेटिंग्स वापरल्या जातात, ते सगळ्या मी गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओमध्ये। मी माझा जो 4000 तासाचा वॉच टाइम होता तो कशा प्रकारे पूर्ण केला मी पूर्ण म्हणजे तुम्हाला उदाहरणासह एक्झाम्पल सहित सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजावणार आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका। चला तर मग आपण सुरुवात करूया। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते बघा। 4000 तासाचं वॉच टाइम म्हणजे काय असतं नेमकं? 2,40,000 मिनटं। 4000 तास म्हणजे 2,40,000 मिनटं, बरोबर। आणि यूट्यूब पार्टनर प्रोग्रामसाठी या गोष्टी तर आवश्यक असतात, बरोबर। आणि यामध्ये पब्लिक वॉच अवर्स जे असतात ना ते काउंट केले जातात, बरोबर। शॉर्ट्स व्हिडिओला वेगळे व्ह्यूज असतात आणि मग प्रायव्हेट आणि अनलिस्टेड व्हिडिओ जे असतात ना आपले ते मोजले जात नाहीत, हे लक्षात ठेवायचं। तर बघा मी माझी सुरुवात कशी केली मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते, लिहून ठेवलेली आहे। सुरुवातीला माझे खूप कमी व्ह्यूज यायचे आणि खूप कमी सबस्क्रायबर होते। आता माझ्या चॅनलला खूप सबस्क्रायबर आहेत, खूप निराशा, मग त्या गोष्टींना नेगेटिव्हिटी सगळ्या गोष्टी व्हायच्या। पण बघा आणि बाकीच्या व्हिडिओना तर डायरेक्ट व्ह्यूज यायचे नाही, फक्त 10-15 असेच होते। मग काही वेळेस मी अपलोडिंग वगैरे पण बंद केली, पण नंतर मग मी स्टार्ट केलं परत एकदा। मी सांगते सुरुवातीचं, कारण वॉच टाइम वाढतच नव्हता, 1 तास 2 तास फक्त असाच वॉच टाइम हा वाढत होता। तर माझी सगळ्यात मोठी चूक काय होत्या, 5 चुका मी तुम्हाला सांगते 5 मिनिटात। रँडम टॉपिक्स निवडणं, म्हणजे टॉपिक्स वेगवेगळ्या सब्जेक्ट रिलेटेड असं निवडणं, ठीक आहे। म्हणजे कुठला तरी टॉपिक उचलायचा आणि तो प्रेझेंट करायचा। त्याच्यानंतर माझ्या चॅनलवर कन्सिस्टन्सी नव्हती, कन्सिस्टन्सी नसली तर मग आपले व्ह्यूज वाढत नाहीत आणि व्ह्यूज जर नाही वाढले की तर आपल्याला वॉच अवरसुद्धा भेटत नाहीत, वॉच टाईम हा भेटतच नाही। आणि बघा तिसरी गोष्ट अशी की थंबनेल आकर्षक नव्हते। आताचे थंबनेल आणि माझे मागचे थंबनेल जर कंपेअर केले तर आताचे थंबनेल हे बेटर आहेत। आणि मेन गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की SEO म्हणजे काय हे मला माहीत नव्हतं, तर ती गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे। SEO करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे। या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। आता बघा वॉच टाइम वाढवण्यासाठी कुठल्या स्ट्रॅटेजीज तुम्ही वापरल्या पाहिजेत मी ते तुम्हाला सांगते। पहिले तुम्हाला 8 ते 20 मिनिटांपर्यंतचा व्हिडिओ बनवायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कंप्लीट इन्फॉर्मेशन जी आहे व्हिडिओ रिलेटेड ती स्टेप बाय स्टेप सांगायची आहे, ठीक आहे। आणि ऑडियन्स रिटेन्शन वाढवायचं आहे। जर तुमचं ऑडियन्स रिटेन्शन वाढलं म्हणजे जास्त लोकांपर्यंत जर तुमचा व्हिडिओ गेला तर क्लिक हे जास्त येतात आणि क्लिक जास्त आले, व्हिडिओ जर जास्त आवडला, लोकांना जास्त वेळ बघितला तर जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्याच्यानेच आपला काय असतो, वॉच टाइम हा वाढत असतो। तर या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत। बघा कधी कधी कसं असतं, 5 मिनिटाच्या व्हिडिओपेक्षा 15 मिनिटांचा व्हिडिओ हा जास्त वॉच टाइम देत असतो। आधी ही गोष्ट तुम्हाला फिक्स करायची आहे। जेवढा जास्त मोठा व्हिडिओ असेल, मोठा म्हणजे काय जास्त खूप असं 30 मिनिटं 1 तासाचं असं नाही, तर 10, 15, 20 मिनिटांपर्यंतचा व्हिडिओ राहिला तर नक्कीच आपल्याला जो आपला 5 मिनिटाचा व्हिडिओ असतो त्याच्यापेक्षा जास्त वॉच टाइम हा भेटणार आहे, ठीक आहे। आता बघा थंबनेल सिक्रेट तुम्हाला सांगणार आहे। बघा या ठिकाणी वॉच टाइम वाढवण्यासाठी वॉच टाइम कशामुळे वाढतो, जेव्हा लोक तुमचा व्हिडिओ बघतात, ठीक आहे। मग लोक व्हिडिओ बघतात तर लोकांनी तुमचा व्हिडिओ बघायला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, तुमचं थंबनेल चांगलं असणं खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे। जर तुमचं थंबनेल चांगलं नसेल तर लोक तुमचा व्हिडिओ क्लिक करणार नाहीत, कारण लोकांना तुमच्या व्हिडिओमध्ये काय तुम्ही सांगणार आहात ते माहीत नसतं। लोकांना फक्त एवढंच माहिती असतं की तुमच्या थंबनेलला तुम्ही लोकांना काय दाखवत आहात, ते बघूनच लोक तुमचा व्हिडिओ हा क्लिक करत असतात। त्याच्यामुळे तुम्हाला ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आणि थंबनेल जे आहे ते क्युरिओसिटी वाढवणारं पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी सस्पेन्स पाहिजे, म्हणजे लोकांनी तो बघितला पाहिजे। तर बऱ्याच अशा गोष्टी असतात। आता माझा एक मागचा व्हिडिओ होता की तुम्ही ही सेटिंग केली तर असं होईल, म्हणजे ह्या सेटिंग पण महत्त्वाच्याच असतात यूट्यूबच्या, कारण यूट्यूबने त्या कशासाठी दिलेल्या आहेत आपल्याला, यूट्यूबवर कुठल्या प्रकारे कशा प्रकारे करायला पाहिजे त्याच्यासाठी ते सेटिंग दिलेल्या असतात की तुमचा व्हिडिओ कुठे डिस्प्ले झाला पाहिजे। आता होम टॅबची सेटिंग आहे तर तुमचा व्हिडिओ हा लोकांच्या होम टॅबमध्ये दिसला पाहिजे, म्हणून ती सेटिंग ऑन ठेवावी लागते आपल्याला। या प्रकारे गोष्टी या प्रकारे सेटिंग दिलेल्या असतात, तर लोकांना वाटतं की फेक आहे, तर फेक कुठलीही गोष्ट नसते, कारण यूट्यूबने का दिल्यामध्ये सेटिंग जर फेक असतील तर, बरोबर की नाही। जर सेटिंग फेक आहे तर मग यूट्यूबने दिल्याच का, ते सेटिंग रिअल आहेत, ते वर्क करतात म्हणून यूट्यूबने आपल्याला दिलेल्या आहेत।
तर बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, वॉच टाईम वाढवण्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आणि जो बरेच लोक सांगत नाहीत, प्लेलिस्ट तुम्हाला बनवायची आहे व्हिडिओंची. बघा काय होतं, एक प्लेलिस्ट तुम्ही तयार करा आणि त्याच्यामध्ये एक रिलेटेड व्हिडिओ एकत्र ठेवा. म्हणजे आता बघा, मी बनवलेले आहे 2 का 3 प्लेलिस्ट आहे माझ्या. एकामध्ये मी यूट्यूबच्या अपडेट्स रिलेटेड एक प्लेलिस्ट आहे आणि एक आहे की माझे ओल्ड व्लॉग्स त्याची एक प्लेलिस्ट आहे आणि एक न्यू प्लेलिस्ट बनवलेली आहे, म्हणजे इम्पॉर्टंट व्हिडिओज जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत त्यांची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे मी. ठीक आहे, या प्रकारे प्लेलिस्ट बनवली आहे. तर लोक जेव्हा एक व्हिडिओ प्ले करतात तेव्हा त्याच्या मागे प्लेलिस्टमध्ये सेकंड व्हिडिओ प्ले होतो आणि लोक जर तिकडनं व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच त्या ठिकाणी आपला वॉच टाईम वाढत असतो. कारण एक व्हिडिओ पाहिला की जो व्ह्यूअर्स असतो तो दुसरा व्हिडिओही पाहतोच, बरोबर. याच्याने काय होतं, आपला वॉच टाईम हा वाढत असतो. आणि बघा, तिसरी गोष्ट अशी आहे की कन्सिस्टन्सी फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. बाकीचे असं म्हणत असतील की मॅडम तुमच्या चॅनलचे सबस्क्रायबर तर आहेत पण व्ह्यूज खूप कमी आहेत. तर व्ह्यूज कमी होण्याचं कारण काय, कन्सिस्टन्सी, बरोबर. माझ्या चॅनलवर कन्सिस्टन्सी नाही आहे म्हणून व्ह्यूजसुद्धा कमी येत आहेत. तर कन्सिस्टन्सी का नाही आहे, मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की माझ्या चॅनलवर माझी कन्सिस्टन्सी का नाही आहे, कारण प्रॉब्लेम्स चालू होते त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी नव्हती. पण तुम्हाला करायचं काय आहे, कन्सिस्टन्सी ही मेंटेन करायची आहे. त्याच्यानेच तुमचे व्ह्यूज किंवा तुम्हाला वॉच टाईम जो आहे तो वाढणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय करायचं, एक आठवड्याला 3 ते 4 तुम्हाला डेली जमत नसेल तर आठवड्याला 3 ते 4 व्हिडिओज तुम्ही अपलोड करू शकता आणि नियमित अपलोड करणं खूप गरजेचं आहे. याच्यामुळे तुमचं चॅनलचा वॉच टाईम हा वाढतो आणि यूट्यूबला चॅनल समजू लागतं त्याच्याने, जर आपण कंटिन्यू राहिलं, कन्सिस्टन्सी राहिली तर. आणि ॲनालिटिक्समध्ये बघा, जेव्हा ॲनालिटिक्सचं आपलं ऑप्शन असतं तेव्हा आपल्याला काय भेटतं त्याच्यातनं, ऑडियन्सचं रिटेन्शन, म्हणजे ऑडियन्स किती व्हिडिओज बघताय, क्लिक थ्रू रेट, CTR काय आहे, किती लोकांनी क्लिक केलेलं आहे, किती लोकांपर्यंत व्हिडिओ बघितला आहे आणि किती लोकांनी क्लिक केलेला आहे. आणि टॉप परफॉर्मिंग व्हिडिओज म्हणजे ॲनालिटिक्समध्ये समजतं की कुठला व्हिडिओ जास्त लोक बघत आहेत, कुठल्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज आलेले आहेत, कुठल्या व्हिडिओला चांगला वॉच टाईम आलेला आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲनालिटिक्समध्ये समजत असतं. आणि ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला जास्त टॉपचा व्हिडिओ असेल, जास्त व्ह्यूज असतील, जास्त वॉच टाईम असतील, मग आपल्याला करायचं काय आहे, त्या रिलेटेडच व्हिडिओज बनवायचे आहेत, जेणेकरून आपले म्हणजे व्ह्यूअर्स जे आहेत त्यांना तो व्हिडिओ आवडला आहे म्हणून नक्की दुसराच व्हिडिओसुद्धा आवडेल. ठीक आहे. आणि मोनोटायझेशन झाल्यावर काय झाले बघा, मोनोटायझेशन झाल्यावर माझ्या चॅनलचं, जेव्हा माझं चॅनल मोनोटाईज झालं, या सगळ्या गोष्टी वॉच टाईम मी कंप्लीट केल्या, सगळ्या गोष्टी वापरून, थंबनेल म्हणा, ॲनालिटिक्स म्हणा, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून जेव्हा मी माझं चॅनल मोनोटाईज केलं तेव्हा मला बघा रिव्ह्यू प्रोसेसमध्ये माझं चॅनल गेलं. त्याच्यानंतर अप्रूव्हचा मेल आला आणि नंतर मग माझ्या ॲड्स सुरू झाल्या चॅनलला. आणि पहिली कमाई मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. ठीक आहे. नवीन क्रिएटरसाठी बघा ॲडवाईस आहे, व्हायरल व्हिडिओच्या मागे लागू नका. म्हणजे एखादा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून आपण तसाच बनवायचा, अजिबात असं करू नका. त्याच्यानंतर व्हॅल्यू द्या, त्याच्यानंतर कन्सिस्टंट राहा, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. यूट्यूबमध्ये कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. क्वालिटी वाढवा, व्हिडिओची अजून क्वालिटी वाढवा. माझ्या बाकीच्या व्हिडिओची क्वालिटी एवढी चांगली नाही आहे, असतात प्रॉब्लेम. ठीक आहे, तर तुम्हाला ते सुद्धा वाढवायचं आहे. आणि जर अशा प्रकारे मी माझा 4000 तासाचा वॉच टाईम जो आहे तो कंप्लीट केलेला आहे. तर तुम्हालाही करायचं काय आहे, तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे व्हिडिओजमध्ये. ज्या रिलेटेड तुमचा व्हिडिओ जास्त व्ह्यूअर्सला आवडत असेल त्या रिलेटेड टॉपिक निवडा, त्याचे व्हिडिओज बनवा त्याच्या रिलेटेड, आणि मग तुमचा वॉच टाईम हा नक्कीच वाढेल. ठीक आहे. आणि अशा प्रकारे मी माझा वॉच टाईम जो आहे तो पूर्ण केलेला आहे. चॅनल मोनोटाईज झालेला आहे. तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ हा हेल्पफुल वाटला असेल. जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू.